आम्हा ह्या वज्रमुखींनी मावशी 7 तारखेला 3 नंबर. नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळेजण आता मला ओळखत असताल की माझं ज्यावेळेस लग्न झालं मी उपाय घातलं त्यानंतर तुम्ही ओळखत असताल. पण याच्या आधी ज्यावेळेस मला करंट लागला मी हॉस्पिटलला होतो, आर्थिक माझ्यावर मोठं संकट होतं. त्यावेळेस आता आपले श्रीनाथ दादा, तुम्हाला तर वैयक्तिक दादांची कामं सांगायची गरज नाही. त्यांनी मी ज्यावेळेस हॉस्पिटलला होतो 2 महिने ऍडमिट, त्यांनी वैयक्तिक माझ्यासाठी जवळजवळ 2.5 ते 3 लाखाचा निधी त्यांनी गोळा करून आणला होता. आणि त्याच्या व्यतिरिक्त हॉस्पिटलमध्ये माझं बिल कमी करण्यासाठी स्वतः ते डॉक्टर सोबत भांडत होते की नाही का आमचा पहिला तुम्ही हाताने वाचवलं त्यानंतर एवढं बिल. दादांचं म्हणजे एवढे उपकार ना माझ्यावरती तुम्हाला सांगू शकत नाही. मुळे फुलाची पाकळी पण मी दादांना आज मध्येसाठी ना सकाळपासून दादांसोबत प्रचारासाठी होतो. आता आपल्या भागातील लोकांना तरी दादांची कामे सांगायची काही गरज नाही की असं नाही की आता इलेक्शन आलं त्यामुळे दादा कामं करते. गेले 15-20 वर्ष दादा आपल्या सर्वांच्या सेवेत आहे. सर्वसामान्य जनतेला किती निधी मंजूर करून दिलेला आहे, किती लोकांना मदत करून दिली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माझं वय वर्ष आज 23 आहे, पण मी आतापर्यंत मतदान सुद्धा केलेलं नाही. पण आता येत्या तारखेला मी मतदान करतोय आणि मला आनंद होतो की माझं पहिलं मतदान ना श्रीनाथ दादाला करतोय. दादा गेले किती वर्ष आपली सेवा करतात. आता आपली वेळ आहे. 7 तारखेला दादांना आपले त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून 3 नंबरचं बटन दाबून दादांना बहुमताने विजय करा. तुमचं सर्व कोणी एवढीच एक इच्छा आहे फक्त.